येता नाही आणि ती घरी गेली आणि मग शेती करून शेतातल्याच सगळ्या शेतीमय जगण्याची त्यांनी इतकं स्वतःचं तन्मय जगणं बांधलं की ते नंतर तुम्ही आणि मी एसटेट PhD MP वगैरे वगैरे या सगळ्या पदव्या घेऊन ज्या पदापर्यंत पोहोचलो आहोत त्याच्यापेक्षा हे पुढचं पद त्यांना मिळालं. उदाहरणार्थ ते 12 वर्ष आमदार राहिले सांस्कृतिक क्षेत्रात म्हणजे टॉप केलेले. सांगण्याचा उद्देश असा की आपल्या प्रत्येकामध्ये एक मास्टर दडलेला असतो. तो मास्टर आपण शोधत नसतो. म्हणजे हिंदीत एक म्हण आहे, धूल की चेहरे पे और आईना साफ. बऱ्याचदा आपण स्वतःमध्ये वाकून पाहणं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण आरशात बाहेरून चेक करत असतो बघत असतो, मात्र आतून वाकून पाहणं आणि स्वतःला चेक करून तपासून स्वतःमध्ये बदल करण्याची जी भूमिका असते ती बहुतांश वेळा आपल्याकडून माणूस म्हणून ती राहून जाते. आणि म्हणून स्वतःकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन होता तो नाजम महाराजांनी दिलेला होता. अनेक कवी त्या कालखंडात होऊन गेले. म्हणजे त्याच्या बाबतीत फार सुंदर असं लिहिलेलं आहे की बालकवी आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचे तर निसर्ग कवी म्हणूनच ओळखते. मात्र बालकवींच्या कवितेत निसर्ग फक्त निसर्ग आले. नंतर बाबा बोरकर हे एक निसर्ग कवी म्हणून पुढे आले. मी मराठीचा अभ्यास वाचक असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणते, मात्र तुम्हालाही ज्ञान व्हावं म्हणून मी आपल्याला सांगतो. बालकवींच्या कवितेत निसर्ग येतोय, बोरकरांच्या कवितेत निसर्ग आणि माणूस येतोय. आणि या दोघांपेक्षा वेगळं वैशिष्ट्य महानोरांचं आहे की महानोरांच्या कवितेत निसर्ग तर येतोयच, माणूस येतोय, मात्र महानोरांनी या दोघांसमवेत शेत आणले. त्याच्या सगळ्या कविता आपण बघितल्या तर इतकं आपल्याला भावूक व्हायला होतं. असं त्याच्या बाबतीत म्हटलं ते पहिल्यांदा संगीत झालं, नंतर त्यात काही कविता येईल. म्हणजे उदाहरण सांगायचं तर या नवाने या भूमीला दान द्यावे आणि या मातृभूमी चैतन्य द्या, कोणती पुण्य येते अशी फळाला झोपळ्याला चांदणे लघुन जा. जे शब्दांची रचना सुद्धा चित्र उभं करावी अशा पद्धतीच्या कविता त्या पुढे ते सगळ्या शेताचं पिकाचं माणसांचं वर्णन करतायत आणि शेवटी फार सुंदर ते करतायत. गुंतलेले प्राण या रानात माझे. शेवट कसा करतायत त्या कवितेचा, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीच माझी. शेतकऱ्याचं दुःख किंवा मानसिकता कशी असू शकते. मी असा आनंदून बेहोश होता, शब्दगंधे तू मला वाहून गेली. जे संपूर्ण आयुष्य शेतीमय करणं, निसर्गमय करणं आणि शेतातच स्वतःची प्रतिमा शोधण्याचा प्रवास होता महाराजांचा. तो या सगळ्या कवितेतून येताना दिसतो किंवा पुढे